एक कुटुंब सत्तेचं इतकं लालची कसं असू शकतं? आता ही कुठली विचारधारा आहे? कारण नाना पाटील भाजपमध्ये आणि ह्या राष्ट्रवादीमध्ये, आणि ज्यावेळेस हे सोडून जात होते त्यावेळेस अजित पवारांचं कारण देऊनच हे गेले होते. मग आज तेच अजित पवार चालतायत का? मला वाटतंय लोकांना गृहीत धरून जे राजकारण केलं जातंय, विकासाच्या नावावर जे राजकारण हे सांगतात विकास विकास, हे सब झूट आहे. कुठल्याही परिस्थितीत, कसल्याही परिस्थितीत ती पद हे माझ्या घरातच राहायला पाहिजे, माझ्या कुटुंबातच राहायला पाहिजे, ह्या सत्तेच्या लालसेपोटी केली गेलेली ही खेळी आहे. की धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनता जे त्यांना गृहीत धरून केलं गेलेलं राजकारण आहे, त्या राजकारणाला येणाऱ्या 7 तारखेला मतदान रूपी धडा शिकवतील, ही मला खात्री आहे. मला माहित नाही बाबा दुसरं काय कारण आहे. आमदार असलो माझ्याच घरात, खासदार असलं माझ्याच घरात. मला वाटतं एक पक्ष शिल्लक राहिलाय, तिकडं सुद्धा अजून कुणाला पाठवता आलं तर बघा म्हणावं. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. त्यांचं पूर्ण कुटुंब पदासाठी किती हपापलेलं आहे हे पूर्ण धाराशिव जिल्ह्यानं बघितलंय. पण मला वाटतं लोकांना गृहीत धरून कदाचित ही लोक प्रतिष्ठेसाठी म्हणून ही पदं मिरवतात. माझं आपल्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच नम्र आव्हान आहे की मी प्रतिष्ठा म्हणून हे पद कधी मिरवलेलं नाही. तुमच्या हक्काचा, तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला कायमस्वरूपी उपलब्ध असणारा एक खासदार मी त्या ठिकाणी मागच्या 5 वर्ष अखंडपणे उपलब्ध करून दिलाय. आणि मला वाटते लोक त्याचं मूल्यमापन करून निश्चितपणे योग्य अशा पद्धतीचा न्याय घेतील.